आहे आणि भोरमध्ये माझी प्रॅक्टिस आहे. मी पहिले तर सगळ्यांचे आभार मानतो. इनरवेल क्लब भोर, त्याच्यानंतर इनरवेल क्लब पाणेर आणि आपली जिल्हा परिषद शाळा वडाणे. खूप खूप आभार. आणि तुमचा जो इनिशिएटिव्ह आहे की सर्वायकल कॅन्सरबद्दल आणि त्याच्या वॅक्सिनबद्दल, त्याला म्हणतात की HPV वॅक्सिन, याच्याबद्दल शाळांमध्ये जनजागृती केली जावी याच्यासाठी जो उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहात तर त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार. तर सगळ्यात सुरुवातीला सांगायचं झालं तर सर्वायकल कॅन्सर, सर्विक्स हे जे आहे हे ॲक्च्युली मेनली महिलांची गोष्ट आहे. मुलींमध्ये सर्विक्स नावाची गोष्ट असते, गर्भाशय असते. त्या गर्भाशयाचं तोंड, गर्भाशयाचं मुख ज्याला म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये सर्विक्स असं म्हटलं जातं. आणि हा जो कॅन्सर आहे हा सहसा बायकांना एक 35 ते 70 वयामध्ये, त्यातल्या निम्म्या केसेस या 50 ते 75 वयामध्ये आढळतात. तर आता मग तुम्हाला प्रश्न पडेल की जर 50 ते 75 मध्ये हा कॅन्सर होतो तर लहान मुलांना याच्याबद्दल सांगायची काय गरज आहे, बरोबर? तर असा संशोधनातून निघालेला आहे की या लहान वयामध्ये म्हणजे 9 ते 15 वर्षातल्या मुलींना जर तुम्ही एका पर्टिक्युलर वॅक्सिन दिलं, वॅक्सिन म्हणजे ज्याला आपण लस असं म्हणतो, ही जर लस आपण दिली तर त्यांना पुढे जाऊन म्हणजे ती मुलगी जेव्हा 50 वर्षाची बाई होईल, महिला होईल, तेव्हा तिला हा कॅन्सर होणार नाही. हा जगातला एकमेव असा कॅन्सर आहे की ज्याला वॅक्सिन म्हणजे लस ही शोधण्यात आलेली आहे. बाकी जगामध्ये कोणताही कॅन्सर नाही ज्याला लस उपलब्ध आहे. आणि कॅन्सर हा आजार तुम्हाला माहिती आहे, हा जीव घेणा आजार आहे. हा एकदा झाला की त्याला उपाय नाही सर्वसाधारणपणे. म्हणजे जर कॅन्सर खूप अर्ली स्टेजमध्ये सापडला तर त्याच्यावर उपाय होऊ शकतात, पण जर लेट स्टेजमध्ये सापडला कोणताही कॅन्सर तर त्याच्यावर सहसा उपाय नसतात. आणि तो कॅन्सर सापडल्यानंतर माणसाचे जगण्याचे 5 वर्ष 10 वर्ष असे शिल्लक राहिलेले असतात. तर सगळ्यात बेस्ट उपाय कोणता आहे कोणत्याही कॅन्सरवरचा, तर कॅन्सर होऊ न देणे हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे, बरोबर? तर हा जो सर्वायकल कॅन्सर आहे तर तो होऊ नये याच्यासाठी म्हणून ही लस शोधून काढलेली आहे. आणि सगळ्यात मोठा डिसिजन या बाबतीतला असा घेण्यात आलेला होता, सध्या भारत सरकारने घेतलेला आहे, तो म्हणजे लहानपणी सगळ्यांनी लसी घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या मुलांना बाळांना लसी दिलेल्या आहेत, बरोबर? तर ते का देतो आपण, तर भारत सरकारने सांगितलेलं आहे की जन्म झाल्यानंतर कोणती लस द्यायची, हिपॅटायटिसची लस द्यायची, 1.5 महिन्याचं बाळ झाल्यानंतर कोणती लस द्यायची, 3 महिन्याचं झाल्यानंतर कोणती द्यायची, 6 महिन्याचं झाल्यानंतर कोणती द्यायची, 9 महिन्याचं झाल्यानंतर कोणती द्यायची. तसं भारत सरकारतर्फे आता सांगण्यात आलेलं आहे की मुलगी जेव्हा 9 वर्षाची होईल ते 9 ते 15 वयोगटातल्या मुलींसाठी आता HPV वॅक्सिन हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. सध्या तरी हे सरकारतर्फे देण्यात येत नाही. जेव्हा सरकारतर्फे देण्यात येईल तेव्हा ते फ्रीमध्ये देण्यात येईल. पण सध्या एका वॅक्सिनची किंमत ही 3000 रुपये आहे. आणि माझ्या मते इनरवेल क्लब तर्फे पुढील काही दिवसांमध्ये हे फ्रीमध्ये तुम्हाला 9 ते 15 वयोगटातल्या मुलींसाठी हे देण्यात येणार आहे. इनरवेल क्लब घेऊन मुलींना फ्रीमध्ये देणार आहे, बरोबर? तर सुरुवातीला आपण समजून घेऊ की हे सर्विक्स म्हणजे काय असतं. मी जसं म्हटलो किती वयातल्या मुली आहेत? 9 ते 15 ठीक आहे. तर आता हे तसं समजून घ्यायला अवघड गोष्ट आहे, पण तरीही तुम्हाला सांगतो हे गर्भाशय आहे. गर्भाशय म्हणजे काय, ज्यातून महिलांना गर्भ राहतो, ज्या अवयवामध्ये महिलांना गर्भ राहतो हे म्हणजे त्याला गर्भपिशवी ज्याला आपण म्हणतो, हे गर्भाशय आहे. आणि हे त्या गर्भाशयाचं तोंड आहे. तर या गर्भाशयाच्या तोंडाला जो कॅन्सर होतो त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हटलं जातं. तसे जगामध्ये खूप प्रकारचे कॅन्सर आहेत. तर मग एवढं सर्वायकल कॅन्सर बद्दलच का जनजागृती करण्याची गरज निर्माण झालेली आहे? तर भारतातल्या महिलांमध्ये होणाऱ्या कॅन्सरपैकी सर्वायकल कॅन्सर हा 2 नंबरचा कॅन्सर आहे. सगळ्यात पहिल्या नंबरला येतो तो स्तनाचा कॅन्सर, ज्याला ब्रेस्ट कॅन्सर असं म्हटलं जातं.
ब्रेस्ट कॅन्सरवर पण आज पण काही प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे लस वगैरे काही आलेली नाही. तो एकदा ज्याला होईल त्याला होईल. पण या सर्वायकल कॅन्सरवर मात्र लस निर्माण झालेली आहे. या सर्वायकल कॅन्सर बद्दल जे मी तुम्हाला म्हटलं की हा 2 नंबरचा कॅन्सर आहे, तर कसा 2 नंबरचा कॅन्सर आहे, तर जगामध्ये हा 3 लाख बायकांना होतो. दरवर्षी 3 लाख बायकांना सर्वायकल कॅन्सर होतो. त्यातल्या 1.5 लाख बायका या भारतामध्ये आढळतात. म्हणजे पूर्ण जगातला जो कॅन्सरचा लोड आहे, या सर्वायकल कॅन्सरचा लोड आहे, त्यातला निम्म्या 50% बायका या भारतामध्ये सापडतात. ठीक आहे. आणि त्यातल्या 50% बायका या 50 ते 75 वर्षातल्या असतात. आणि त्या बायकांपैकी 10% बायका मरतात, कारण त्यांना काही उपाय मिळत नाही, किंवा उपाय जरी मिळाले तरी ते लेट स्टेज मध्ये उपाय होतात आणि म्हणून त्या मरतात. त्या जास्त काळ जगत नाही. आता ज्या बायका सर्वायकल कॅन्सरने मरतात त्यात पण ग्रामीण भागातल्या महिलांचं प्रमाण हे खूप जास्त आहे. असं असण्याचं कारण हेच आहे की ग्रामीण भागामध्ये या गोष्टी बोलल्या जात नाही. महिला या गोष्टी कोणाला सांगत नाही की काय त्रास होतोय, काय नाही त्रास होतोय, आणि गोष्टी अंगावर काढल्या जातात. आणि जेव्हा ते सहन होत नाही बाईला तेव्हा ती डॉक्टरांकडे जाते. तोपर्यंत तो कॅन्सर खूप मोठ्या स्टेजला गेलेला असतो आणि त्याच्यानंतर काही जगण्याची शक्यता शिल्लकच राहत नाही. म्हणून ग्रामीण भागामध्ये या गोष्टीचं जनजागृती होणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. तर आता या सर्वायकल कॅन्सरची लक्षणं काय आहेत, कशामुळे ह्या गोष्टी उशिरा समजून येतात, तर पहिली तर गोष्ट आहे की जास्त अंगावरून जाणे, पाळीच्या वेळेस अंगावरून जास्त जाणे. त्याच्यानंतर अंगावरून लाल पांढरे जाणे, त्याचा वास येणे, अंगावरून जाणे, अशा काही गोष्टी दिसून येतात या कॅन्सरमध्ये. आणि साहजिकच ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी लवकर बोलल्या जात नाही, कुणाला सांगितल्या जात नाही, बायकांना लाज वाटते. तर लहानपणापासून जर या गोष्टी कानावर पडल्या तर या गोष्टीतली लाज निघून जाईल. आणि आतापासून जेव्हा मुलींना समजेल की पाळी कशी येते, केव्हा येते, कशा प्रकारे आली, नॉर्मल गोष्टी कोणत्या आहेत, ॲबनॉर्मल गोष्टी कोणत्या आहेत, तर त्या ॲबनॉर्मल गोष्टी स्वतः समजून घेऊन वेळेमध्ये डॉक्टरांकडे जातील आणि या गोष्टी लवकर डिटेक्ट होतील. म्हणजे या गोष्टी लवकर समजून येतील आणि त्याच्यावरती उपाय पण लवकर केले जातील. कोणत्याही आजारांवर लवकर उपाय झाले तर तो आजार कधीही लवकर आटोक्यामध्ये येतो. जेव्हा आजार खूप उशिरा लक्षात येतो तेव्हा त्याच्यावरती काही उपाय करता येत नाही, किंवा उपाय जरी झाले तरी त्याचा मॉर्टॅलिटी रेट आहे, म्हणजे मृत्यूचं प्रमाण हे खूप जास्त आहे. तर आता समजून घेऊयात आपण की हा सर्वायकल कॅन्सर होतो कशा. तुम्ही कधी ऐकलं असेल की माणसांना फुफ्फुसाचा कॅन्सर होतो, जास्त सिगरेट बिडी ओढली की फुफ्फुसाचा कॅन्सर, बरोबर. त्याच्यानंतर गुटखा तंबाखू खाल्ली की तोंडाचा कॅन्सर. तसं हे सर्वायकल कॅन्सर होण्याचं संशोधनाअंती असं दिसून आलेलं आहे की एक व्हायरस आहे, ज्याला म्हणतात ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, HPV व्हायरस असं त्याला म्हणतात. आणि त्या HPV व्हायरसमुळे हा सर्वायकल कॅन्सर होतो. तर आता लगेच होतो का, म्हणजे जसं कुणाला आपण म्हणतो व्हायरल झालेला आहे, सर्दी ताप खोकला आलेला आहे, तसं होत नाही. 9 ते 15 वयोगटातल्या मुलींना या HPV व्हायरसची लागण होते आणि त्याच्यानंतर साधारण 30 वर्षांनी सर्वायकल कॅन्सर होतो, अशी गोष्ट आहे. म्हणजे त्या 50 वर्षाच्या बाईला, 30 वर्षाच्या बाईला, 40 वर्षाच्या बाईला तुम्ही उपाय करू शकत नाही. तर त्याचा लागण होऊ नये, त्या HPV DNA व्हायरसची लागण होऊ नये म्हणून 9 ते 15 वयोगटातल्या मुलींना ही लस आपल्याला द्यायची आहे, जेणेकरून तो HPV व्हायरस जो आहे तो या मुलींच्या सर्व्हिक्स मध्ये जाऊन तिथे बसणार नाही आणि पुढे 30 वर्षांनी त्या मुलीला सर्वायकल कॅन्सर होणार नाही. याच्यासाठी म्हणून हे गरजेचं आहे. आता हे HPVचा संसर्ग होण्याची काय कारण आहे, तर सगळ्यात मेन कारण आहे ते म्हणजे प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता न राखणे. ठीक आहे. याबद्दल ही ग्रामीण भागामध्ये जास्त बोललं जात नाही. तर हे आईकडून, आजीकडून, शाळेतल्या शिक्षकांकडून, मैत्रमैत्रिणींकडून या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की आपल्या प्रायव्हेट पार्टची स्वच्छता कशी राखली पाहिजे. मासिक पाळीमध्ये स्वच्छता राखली पाहिजे. मासिक पाळी चालू झाल्यानंतर पॅड्स वापरले पाहिजे, किंवा जर कपडे वापरले जात असतील तर त्यांची व्यवस्थित स्वच्छता केली पाहिजे.
नवीन कपडे वापरले पाहिजे, ते योग्य प्रकारे वाळवले गेले पाहिजे, ओले कपडे वापरले न गेले पाहिजे किंवा एकच कापड 2-3 दिवस वापरले गेलेले असं न झालं पाहिजे. का तर ही जी अस्वच्छता राहिली तर त्यातून HPV जो व्हायरस आहे त्याची लागण होणार आणि उतार वयामध्ये जाऊन मग हा कॅन्सर होणार. बाकी याच्यामध्ये सांगायचं गेलं तर हा HPV ची लागण का होते तर महिलांना पोषक आहार मिळत नाही तर तेही एक कारण आहे की ह्या HPV DNA ची लागण होते. तर त्याच्यावर काय करता येईल तर मुलींना चांगल्या प्रकारचा आहार मिळाला पाहिजे, त्याच्यामध्ये पोषक तत्व असले पाहिजे, नुसताच आहार देऊन उपयोगाचा आहे, त्याच्यामध्ये पोषक तत्व पाहिजे, तर हेही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे एकापेक्षा जास्त पुरुषांबरोबर लैंगिक संबंध ठेवणे. आता या गोष्टी या वयामध्ये घडत नाही पण या गोष्टी पुढे जाऊन घडतात. जेव्हा जास्त पुरुषांबरोबर लैंगिक संबंध येतात तेव्हा पण ह्या HPV ची लागण होते. म्हणून आत्ताच ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे की पुढे जाऊन आपलं वागणं कसं पाहिजे. तर या 3-4 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे HPV ची लागण होऊ शकते. तर आता हे जे वॅक्सिन आलेलं आहे त्याला HPV वॅक्सिन असं म्हणतात आणि हे HPV वॅक्सिन जे आहे ते साधारणपणे 3 प्रकारचे HPV वॅक्सिन सध्या बाजारामध्ये अवेलेबल आहे. एक आहे बायव्हॅलेंट वॅक्सिन, एक आहे क्वाड्रिव्हॅलेंट वॅक्सिन आणि एक आहे तिसरं आहे नोनाव्हॅलेंट वॅक्सिन. तर पहिले जे बायव्हॅलेंट आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे HPV DNA व्हायरस ते रोखतो. क्वाड्रिव्हॅलेंट जे आहे ते 4 प्रकारच्या HPV व्हायरसला रोखतो आणि नोनाव्हॅलेंट जे आहे ते 9 प्रकारच्या HPV व्हायरसला रोखतो. सध्या जे सर्वायकल कॅन्सर्स होतात ते त्यातले 70% कॅन्सर हे साधारण HPV 16 आणि 18 या 2 प्रकारच्या व्हायरसमुळे होतात. तर हेच जे वॅक्सिन आहे ते सगळ्या मुलींना दिलं जाणार आहे. तर हे द्यायचं वय आहे ते 9 ते 15. मी मगाशी पण सांगितलं की 9 ते 15 वयोगटातल्या मुलींना हे वॅक्सिन दिलं जाणार आहे. ते साधारणपणे त्याचे 2 डोस लागतात. 9 ते 15 मध्ये घेतलं तर 2 डोस लागतात. 15 ते 25 वयोगटामध्ये जर घेतलं तर त्याचे 3 डोस घ्यावे लागतात. हे वॅक्सिन घेतल्यानंतर जर 9 ते 15 वयोगटामध्ये घेतलं तर साधारणपणे त्याची 100% इफिकसी आहे. 100% इफिकसी म्हणजे काय तर ज्या मुली 9 ते 15 या वयोगटामध्ये हे वॅक्सिन घेतील त्यातल्या 100% मुलींना पुढे जाऊन सर्वायकल कॅन्सर होणार नाही म्हणजे नाही. जर 15 वर्षाच्या पुढे हे जर वॅक्सिन घेण्यात आलं तर त्याची इफिकसी कमी होते थोडी, म्हणजे 90% होती. म्हणजे काय की ते 90% मुलींमध्येच काम करणार, 10% मुलींमध्ये नाही काम करणार. 9 ते 15 मध्ये जर ते घेतलं तर त्याची एफिकसी ही 100% राहणार, म्हणजे 100% मुलींना त्याचा उपाय होणार. तर अशा प्रकारे हे वॅक्सिन म्हणजे हे प्रतिबंधात्मक उपाय. प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काय तर आजार होऊ नये याच्यासाठी दिलेलं हे वॅक्सिन आहे. मी सगळ्या मुलींना, मला पालकांची उपस्थिती आज जास्त अपेक्षित होती पण काय पालक येऊ शकले नाही, पण जे पण पालक आहेत, जी माणसं इथे उपलब्ध आहेत, जी माणसं इथे उपस्थित आहेत तर त्यांनी स्पेसिफिकली याच्यावर लक्ष द्यावं. तुमच्या बघण्यामध्ये, तुमच्या ओळखीमध्ये ज्या काही 9 ते 15 वर्षातल्या मुली आहेत त्यांना कंपल्सरी हे जेव्हा वॅक्सिन येईल तेव्हा हे घेऊन घ्यावं. हे झालं मुलींबद्दल, पण बाकीचे पण लक्ष मी तुम्हाला सांगितले त्याच्यावरही लक्ष ठेवावं. तुमच्या बघण्यामध्ये जर कोणी बाई असेल, महिला असेल, बायको असेल, बहीण असेल, आपली आई असेल, आजी असेल, जर त्यांना अशा काही गोष्टी घडत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे घेऊन जावं आणि तपासणी करून घ्यावी. ठीक आहे. तर ही एक जनजागृतीचा भाग आहे. असं काही नाही की हे फक्त 9 ते 15 वयोगटातल्या मुलींनीच लक्षात ठेवलं पाहिजे, सगळ्यांनीच लक्षात ठेवलं पाहिजे. याच्याबद्दल संवाद चालू झाला पाहिजे, बोलणं चालू झालं पाहिजे की जेणेकरून पुढे एक वेळ अशी येईल की भारतामध्ये सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण नष्ट होऊन जाईल. समजलं तर हे वॅक्सिन पुढे लागू. ठीक आहे.